मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे। सभास्थळाची शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पाहणी केली। सभेच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला आणि या सभेमध्ये मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले। आज या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदानावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची प्रचंड सभा होणार आहे। ही सभा गेल्या 2-3 वर्षापासून होऊ शकली नव्हती। कोरोनाचा काळ आणि आता यानंतर होणारी ही पहिली सभा असल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे। जनता वाट पाहते। शिवसैनिक तर फारच आतुर झालेले आहेत की ह्या सभेच्या निमित्तानं कोणतं मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे। आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या पद्धतीनं ठाकरी भाषेमध्ये सगळ्या मुद्द्यांचा योग्य तो समाचार घेणार आहेत। त्यामुळे या सभेची मेजवानी काय आहे याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आणि मला खात्री आता प्रतीक्षा जी आहे, आम्ही जी वाट बघतोय ते माननीय मुख्यमंत्री इथे येण्याची आणि जनतेने हे सभा जे सगळे मैदान आहे हे ओसंडून कधी वाहील याची। विरोधी पक्षात असताना आम्ही पण हेच करत होतो। कळलं का? निदर्शनं, बैठका, निवेदनं, सभा, मोर्चे हे सगळं चाललेलं असतं। आंदोलनं करतच होतं। ते विरोधी पक्षाला केलंच पाहिजे। आमच्या सभेची दखल घ्यावी लागते आणि त्याच्यावरच बोलावं लागतंय। आणि ही जी बॅनरबाजी चाललेली आहे ह्याच्यामध्ये काय जे काही त्यांनी म्हटलेलं आहे कसला वर्धापन दिन आणि कसला काय तर आमचे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्यासपीठावरून खणखणीतपणे दिली जातील। आमच्याकडे प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर आहे आणि प्रत्येक प्रश्नावर जनतेच्या कामांवर आम्ही काम केलेलं आहे। केवळ आम्ही आश्वासनं देत नाही। यांनी परिषदेचा तुम्ही अर्ज भरणार का? तुम्ही अर्ज भरणार का विधान परिषद? नाही, यावेळेला आम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आणखी दोघांना संधी दिलेली आहे। त्यामुळे माझा काही प्रश्न नाही आणि असं ही जी प्रक्रिया आहे उमेदवार निवडीची त्याच्यात मीच आहे ना। त्यामुळे काय तो प्रश्न नाही। अर्ज भरणार नाही, मी नाही भरणार। दरम्यान ही स्वाभिमान नाही तर स्वार्थी सभा